आज जिल्हा प्रशासनातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. जळगाव जिल्हा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक ही उद्या होऊ घातलेली आहे. उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपले 7 मतदान केंद्र आहेत आणि त्या 7ही मतदान केंद्रांवरती ज्या पूर्ण आपल्या पोलिंग पार्टीज आहेत त्यांचं आजच आता थोड्या वेळापूर्वी डिस्पॅच सेंटर मधून पूर्ण मतदानाचं साहित्य देऊन त्या पोलिंग पार्टीज रवाना करण्यात आलेले आहेत. सर्व पोलिंग पार्टीचे 3 ट्रेनिंग्स पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि उद्या आपले 630 मतदार हे मतदान करतील आणि त्याच्यासाठी आपल्याकडे पूर्ण व्यवस्था मतदान केंद्राची करण्यात आलेली आहे. तिथे बेसिक मिनिमम फॅसिलिटीज ज्या आहेत त्या पण पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच दिव्यांग मतदार असतील, वयोवृद्ध मतदार असतील यांच्यासाठी प्राधान्याने मतदान करण्याबाबतच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रॅम्प आणि जे आपले व्हीलचेअर्स आहेत त्याही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मतदारांसाठी वेटिंग रूम्स पण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मतदानाची पूर्ण प्रक्रिया हे मतदानाच्या साहित्यानिशी आपण सर्वांना समजून सांगितलेली आहे. त्यामध्ये मतदार असतील, त्यासोबतच कॅन्डिडेट्स असतील, पॉलिटिकल पार्टीज असतील, या सर्वांना देखील या सर्व सूचना ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात देखील देण्यात आलेल्या आहेत आणि बऱ्याच बैठका घेऊन देखील त्यांना या पूर्ण मतदान प्रक्रियेबाबत अवेअरनेस आपण दिलेला आहे. उद्याचं जे मतदान असेल ते एक आपण ज्याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट ज्याला म्हणतो, प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टम, त्याच्या अंतर्गत हे मतदान होणार आहे. सर, यामध्ये इलिटरेट अशिक्षित मतदारांची काही संख्या आहे? असे आपल्याला जे अर्ज आहेत 14 अर्ज प्राप्त झाले होते त्यांना कंपॅनियन देण्याबाबतची सुविधा या इलेक्शनमध्ये आहे. जे अंध असतील किंवा जे इन्फर्म वोटर्स असतील, इलिटरेट वोटर्स असतील यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात. आतापर्यंत असे काही अर्ज आलेत का? अशा प्रकारचे 14 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांची पडताळणी करून आपण तशा प्रकारच्या जे इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये तशी मार्किंग करून आपण दिलेली आहे आणि प्रिसाइडिंग ऑफिसरकडे तशा प्रकारचं फॉर्म भरून दिल्याच्या नंतर अशा प्रकारच्या कंपॅनियन जे आहेत त्यांची व्यवस्था तिथे करून देता येऊ शकते. प्रशासनातर्फे पोलिंग ऑफिसर वगैरे किती संख्या असणार आहे एकूण मतदान प्रक्रियामध्ये? आपली पोलिंग पार्टी जी आहे त्याच्यामध्ये 1 प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 पोलिंग ऑफिसर अशा प्रकारची पोलिंग पार्टी आपली असते. त्यासोबतच मतदान केंद्रामध्ये जे इलेक्शन एजंट्स असतील किंवा पोलिंग एजंट्स असतील हे देखील तिथे उपस्थित राहू शकतात. स्ट्रॉंग रूम म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये मतमोजणी प्रक्रिया आणि स्ट्रॉंग रूम हे आपले अल्प बचत भवन जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय प्रिमायसेस मध्ये तिथे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र हे दोन्ही तिथे असतात. मतदानाची वेळ कशी असणार आहे सर? किती वाजता? मतदानाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत.